6 महिन्यापूर्वी मोहोळ तालुक्याची जाणीवपूर्वक माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांनी आनगर नावाच्या तालुक्यातलं सगळ्यात शेवटचं गाव असणारं, परंतु गेली 50 वर्ष मोहोळची आमदारकी त्यांच्याकडे होती आणि सत्तेच्या जोरावरती गावातलं तालुक्यातलं शेवटचं गाव असणाऱ्या ठिकाणी तहसील कार्यालयासारखं कार्यालय नेण्यात आलं. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सर्व पक्षीय नेते व देसाई गावचे ग्रामस्थ गेलो. देसाई गावाने मोहोळ हे राष्ट्रीय महामार्ग नोटिंग करून घ्या. या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करून तालुक्याच्या शेवटच्या गावाला जेव्हा माझ्या आमदाराचं गाव आहे या सरकारला शिंदे सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांचा पाठिंबा असताना सदरचं कार्यालय हे नेण्यात आलं. महसूल अधिनियम हे सर्व पैलू पुरवण्यात आले. या गावाला नाही, आपल्या गावाला हे शासकीय कार्यालय नेण्यात आलं. मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप माझे आमदार राजन पाटील व यशवंत देसाई गावचे ग्रामपंचायत ठराव देसाई गावची लोक मोहोळ शहर मुख्यमंत्र्यांनी वेळ थोडं आवाज वाटप करा अशा पद्धतीचे आहे. 6 महिने झालं हे कारण आहे. आव्हान जाणीवपूर्वक सत्तेच्या जोरावरती आणि आता पाचवी बहुमताच्या जोरावरती सरकार मोहोळच्या देसाई गावाला विरोध करत आहे. परंतु आज या सरकारचं व्यक्त फडणवीस साहेब अजितदादा यांना भेटण्याची लोक नसतात. आमच्या आया बहिणी शहरातनं भारतीय शेवटच्या पोटाला जाऊन उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले कसं देणार हा जो निर्णय होता 50 वर्ष मोहोळमध्ये त्यांच्या हातात सत्ता होती. सत्ता लोकांनी ठरवलं आणि माझ्यासारखा सर्व टाकेवाड्याच्या मुलाला मोहोळमधून आमदार म्हणून तब्बल 30,200 लोक माझी पहिली जबाबदारी आहे या 42 गावासाठी हे अप्पर कार्यालय करण्यासाठी मी आज या आपल्यामार्फत लक्ष वेधतो. परंतु एवढं मात्र नक्की सांगू तुम्ही आंबेडकरी चळवळीला कार्यकर्ता बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे तुम्हाला मनमानी निर्णय अजिबात घेऊ देणार नाही. आता विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर रस्त्यावर तुमच्याशी लढा हा आमचा ठरलेला आहे. धन्यवाद.